गुड मॉर्निंग. बा विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 याच्यावर मी एक क्वेश्चन एक व्हिडिओ फक्त 2 मिनिट किंवा 3 मिनिटाचा असेल, पण डिटेल असेल. क्वेश्चन कसा आला, त्याला कसं तुम्हाला टॅकल करायचं होतं आणि डिटेल माहिती आणि कुठल्या क्लासमध्ये होता साधारणतः बिलकुल याचा अर्थ रीनीट 2026 चा जो पेपर आहे, पहिला पेपर तर फुटला गेला होता, पण हा पेपर टफ नव्हता हे आपला सिद्ध कर. जर एका चांगल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला छानपैकी तर त्याच्यासाठी हा पेपर मला वाटत नाही डिफिकल्ट गेला असेल. तर एक क्वेश्चन होता फॅलोटॅक्सी रिलेटेड. ओके, तर क्वेश्चन काय होता, फॅलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. 98 नंबरचा क्वेश्चन होता बेटा, 98 नंबरचा जो क्वेश्चन होता, 98 नंबरचा. ओके, लक्षात घ्या, 98 नंबरचा जो क्वेश्चन होता नीटला, रीनीट 2026 ला. तर फॅलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. मी तुम्हाला क्लासमध्ये किती वेळा शिकवलेलं आतापर्यंत की फॅलोटॅक्सी काय रिलेटेड आहे, लीव्हचे रिलेटेड. इथे ऑप्शन काय होते, सिपल्स, लीव्स, फ्लावर्स, फ्रुट्स. किती वेळा शिकवले पार्ट ऑफ फ्लावर्स. सिपल इज अ पार्ट ऑफ फ्लावर ना, म्हणजे दोन ऑप्शन इथेच मिळाले तुमचे, सिपल आणि फ्लावर दोन केले. फ्रुट्स, फ्रुट्स तर डिफरंट आहे, फ्रूट तर प्रोडक्ट आहे. यस, तिन्ही ऑप्शन म्हणजे ट्रिकी क्वेश्चन होता. यस, फ्लावरचं प्रोडक्ट आहे ना, त्यामध्ये सिपल, पिटल, अँथर, अँड्रोशियम, गायनोशियम, स्टाईल, स्टिग्मा, ओरी, पेडिसियल, दिस इज पार्ट ऑफ फ्लावर. एवढे पार्ट ऑफ फ्लावर आहे तर तिथे तुमचे दोन ऑप्शन ऑलरेडी उडाले, म्हणजे तुमच्याकडे राहिले होते फक्त दोन ऑप्शन बद्दल डिस्कशन. मग त्याच्यामध्ये फ्रुट्सचं प्रोडक्ट ऑफ फ्लावर ते पण ऑप्शन केला. आन्सर काय तुमच्याकडे फक्त लीव्स. लक्षात घ्या, लीव्स, फॅलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन अ प्लांट, स्टेम और ब्रँच. ज्या स्टेम और ब्रँच असते ना बेटा, समजा ही स्टेम आहे, याच्या या साईडने जे पानं निघतात ना, लीव्स अरेंजमेंट, तर तिथं ते टाइप्स पण शिकवले तुम्हाला बऱ्याच वेळा. 12च्या ज्या उघड्या मुलांना मी टीच केलेलं आहे त्यांना डीप मध्ये घेतलेलं आहे की द मेन टाइप्स ऑफ फॅलोटॅक्सी. एक असते बेटा अल्टरनेट फॅलोटॅक्सी. नंबर 2 अपोजिट फॅलोटॅक्सी. बरोबर अपोजिट, इकडे लिहून निघतं, या साईडला बरोबर निघतं. ओके, नंबर 3 वर्ल्ड फॅलोटॅक्सी, असं गुच्छ म्हणून निघतं बाहेर. ठीक आहे, तर देर आर 3 टाइप्स ऑफ फॅलोटॅक्सीज. ओके, इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स. म्हणजे एवढे पॅटर्न आहेत. मग अल्टरनेट फॅलोटॅक्सी तुम्हाला घेतलं नव्हतं का, वन ऑफ द अरेंज इज नोड अरेंज अल्टरनेटली अलॉंग विथ द स्टेम. एक्झाम्पल मस्टर्ड अँड सनफ्लावर. प्लीज लिसन टू मी. सनफ्लावर अँड मस्टर्ड एक्झाम्पल ऑफ अल्टरनेट फॅलोटॅक्सी. हा राईट, करेक्ट. या अल्टरनेट फॅलोटॅक्सी. नंबर 2 अपोजिट फॅलोटॅक्सी. टू लीव्स अराइज ईच नोड, अपोजिट ईच नोड्स. एक्झाम्पल काय होते, गोवा अँड कॅलिट्रॉपिस. एक्झाम्पल रिलेटेड टू एनसीईआरटी. थर्ड वर्ल्ड फॅलोटॅक्सी, मोर दॅन 2 लीव्स अराइज फ्रॉम द सेम नोड फ्रॉम वर्ल्ड. मेन एक्झाम्पल अल्स्टोनिया according to NCERT class 12. Okay, thank you. So this question is very easy, very easy. Okay, phallotacty is the pattern of arrangement of leaves, so please be care. Thank you.